नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। उद्धव ठाकरे यांची शिवसेना या ना त्या प्रकारे फोडण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेने केलेला आहे। त्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे की तपास यंत्रणा आहेत, शिवाय ACB आहे म्हणजे अँटी करप्शन ब्युरो आहे, पोलीस यंत्रणा आहे, वेगवेगळ्या ठिकाणच्या महानगरपालिका असेल, वेगवेगळ्या यंत्रणा आहेत आणि त्याबरोबरच त्यांच्याकडे नगद नारायण आहे। आमिष दाखवायची किंवा दबाव आणून ब्लॅकमेलिंग करून त्या नेत्याला आपल्याकडे खेचायचं, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत, माणसं पेरली जात आहेत आणि आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरूच आहे। पण त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा काही माणसं आपली पाठवायची, तिथनं माहिती काढायची, उपनेते असतील, शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख, प्रत्येकाला खरेदी करण्याचा प्रयत्न चालू आहे। बाळासाहेबांच्या विचारासाठी आमच्याकडे येत आहेत। अरे निवडणुकांच्या पूर्वी तुमच्याकडे येत आहेत, समजा त्याचा अर्थच आहे की तुम्ही दबाव आणलेला आहे आणि बड्या नेत्यांवरच नाही तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना सुद्धा धमक्या देणं, त्यांना त्रास देणं वेगवेगळ्या प्रकारे किंवा आमिष दाखवणं, म्हणजे आमिषाला तुम्ही बळी पडला नाही तर तुम्हाला त्रास देऊ, अशा प्रकारे आपल्याकडे खेचलं जातं आहे, वळवलं जात आहे। हे सगळं अत्यंत भयंकर आहे। मी तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये अशा प्रकारे कुठल्याही पक्षाने कुठल्याही पक्षाच्या विरोधात आजवर अशा प्रकारचं राजकारण केलेलं नाही आहे। तुम्ही म्हणाल की मग शरद पवारांनी माणसं आपल्याकडे नाही घेतली, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही नगरसेवकांकडे आपल्याकडे असं आमिष दाखवणं, दबाव आणणं, दहशत माजवणं, धमक्या देणं असं कोणीही केलं नाही आतापर्यंत। पण हे संघटित पद्धतीने केलं जातं आणि हे राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे, संतापजनक आहे। आणि अशा वेळी उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडणं, त्यांना त्रास देणं, मी असं म्हणतो की उद्धव ठाकरेंना केवळ आता त्यांची केस आहे म्हणून बोलतोय, कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला अशा प्रकारे त्रास देणं, एकाकी पाडणं हे भयंकर आहे। शरद पवार यांचे अनेक आमदार सोडून गेले पण त्यांना काँग्रेसने अशा प्रकारे त्रास दिला नव्हता, हे लक्षात घ्या। भारतीय जनता पक्षाकडे 2च खासदार होते 1984च्या निवडणुकीनंतर, पण काँग्रेसने त्यांना अशा प्रकारचा त्रास दिला नव्हता, हे लक्षात घ्या तुम्ही, हा फरक। आणि हे आज मी गेल्या विशेषतः 2019 पासूनच हे सर्व सुरू आहे। आणि आता राजन साळवी हे माजी आमदार जसे गेले एकनाथ शिंदेंकडे आणि त्यांचा चेहरा सांगत होता की त्यांच्यावरती दबाव आहे, दहशत आहे, परंतु तिकडे गेल्यानंतर त्यांनी मग एकनाथ शिंदे माझे मोठे भाऊ आहेत हा साक्षात्कार त्यांना झाला, माझे गुरु आहेत असं ते म्हणाले, माझं कुटुंब आहेत असं ते म्हणाले, मी वाट चुकलो होतो असं म्हणाले। रवींद्र वायकर यांनाही अशाच प्रकारे दबाव आणून त्यांच्यावरती त्यांना आपल्याकडे खेचून घेतलं एकनाथ शिंदेने। आणि रवींद्र वायकर हे गद्दार म्हणून एकनाथ शिंदेच्या पक्षाबद्दल बोलत होते, राजन साळवी तसंच बोलत होते। आता ते तिकडे जाऊन आता उद्धव ठाकरेंना नावं ठेवत आहेत। आणि आता भास्कर जाधव हे जे कोकणातले तगडे आमदार आहेत, कोकणातला अत्यंत उत्तम नेतृत्व आहे, शिवसेनेचं एक मर्दानी बळकट झुंजार नेतृत्व आहे, ते आपल्याकडे येणार आहे अशा कंड्या पिकवल्या जात आहेत एकनाथ शिंदे असतील, भाजप असतील या लोकांकडून। पण भास्कर जाधव त्याला कुठल्याही प्रकारे बळी पडणार नाहीत। भास्कर जाधवांबद्दल अशा कंड्या का पिकवल्या जात आहेत याचं कारण असं आहे की भास्कर जाधव हे निर्भयपणे, स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवतात। रागावले ते थोडेसे, त्यांना राग पटकन येतो, राग व्यक्त करतात, पण राग मनात ठेवायचा, इकडे तिकडे बघून मग कोणाकडे तरी काही काडी करायची, रात्रीच्या अंधारात काही गोष्टी करायच्या, इकडच्या गोष्टी तिकडे सांगायच्या, लावालाव्या करायच्या, कपटीपणा करायचा, कारस्थानं करायचा, हा त्यांचा स्वभाव नाही।
ते तोंडावरती शिव्या देतील. कोकणी माणूस आहे तो, खणखणीत. 100 नंबरी नाणं आहे ते. आणि हे नाणं जाणार नाहीच, पण त्यांना जपलं पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला. ते जाण्याची शक्यताच नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ते जाणार आहेत अशा प्रकारच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. रामदास कदम यांचे चिरंजीव जे आमदार आहेत, मंत्री आहेत, योगेश कदम, ते तर म्हणाले की ते आमच्याकडे आले तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि गुवाहाटीला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा यांची बॅग भरून तयार होती भास्कर जाधवांची. आता ती बॅग भरून जर भास्कर जाधवांची तयार होती तर मग ते का नाही गेले तुमच्याबरोबर? सुरत, गुवाहाटी, पणजी असा प्रवास का नाही केला त्यांनी? का ती बॅग अचानकपणे चोरीला गेली म्हणून ते आले नाही तुमच्याबरोबर? का त्यांना गाडी मिळाली नाही? का त्यांना प्लेन नाही मिळालं? कशामुळे आले नाही तुमच्यावर? पण कंड्या पिकवायच्या, संशय निर्माण करायचा, संभ्रम निर्माण करायचा, ही यांची कपट नीती आहे. भाजपची आहे ती. आणि भाजप आता यांना चांगल्या प्रकारे ट्रेन करत आहेत, अजितदादांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला, जे त्यांच्याबरोबर त्यांचे गुलाम म्हणून आलेले आहेत. त्यांना ते अशा प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले जातात. कशा प्रकारे एखाद्याला बदनाम करायचं, कंड्या पिकवायच्या, अफवा पिकवायच्या, गॉसिप करायचं, हे त्यांच्याकडून व्यवस्थित शिकवलं जातं. कारण संघ परिवार भाजप याच्यामध्ये अगदी मास्टर आहेत. कशामुळे अशा अफवा पसरल्या? बघा, एकदा भास्कर जाधव म्हणाले, जरा कदाचित आक्रमकपणे चिडून म्हणाले, पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रेमातून ते म्हणाले की शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली. जे पदाधिकारी काम करत नाहीत, काहीच करत नाहीत निवडणुकीमध्ये, त्यांना बदलायला पाहिजे ना. त्यांना बदलावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते म्हणाले की काँग्रेसमध्ये अशाच गोष्टी होतात ना. काँग्रेसमध्ये जे अकार्यक्षम असतात त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करत नाही. नवीन लोकांना पटकन संधी मिळाली पाहिजे असं ते म्हणाले. लगेच भास्कर जाधव नाराज, असंतुष्ट, उद्धव ठाकरेंच्या विरोधात ते गेलेत वगैरे वगैरे बोलायला सुरुवात झाली. तसं काहीही नाही आणि नव्हतं, हे आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्यांचं आतला ताजं वक्तव्य असं आहे की क्षमतेप्रमाणे संधी मिळाली पाहिजे मला. ती संधी त्यावेळी मिळाली पाहिजे, मिळाली नसावी त्यांना. आता ते गटनेते आहेत विधिमंडळातले, अशी त्यांच्या मनात काहीतरी असेल की प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही, पक्षप्रमुखाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी देता येतातच असं नाही, एखाद्याला एक गोष्ट दिली तर दुसरा नाराज होतो, अशा गोष्टी असतात. पण तरी देखील भास्कर जाधवांनी आपली खंत बोलून दाखवली. त्याच्यानंतर त्यांच्या काही तक्रारीसुद्धा आहेत. आणि या लोकसभेच्या वेळी ते थोडे नाराज होते अशा बातम्या होत्या. पण तसं काही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ठीक आहे, काही असेल. कोकणामधल्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामधल्या काही नेत्यांबद्दल त्यांची तक्रारी आहे, त्यांच्या मनात तक्रार आहे. जसं राजन साळवी म्हणाले की विनायक राऊत माजी खासदार विनायक राऊत यांनी माझ्याऐवजी किरण सावंत यांच्यासाठी किंवा उदय सामंत यांना मदत केली असा त्यांनी आरोप केला जाहीरपणे. विनायक राऊतांनी मग राजन साळवींना धारेवर धरलं, त्यांच्या विरोधात त्यांनी तोफ डागली. भास्कर जाधव यांची सुद्धा काही तक्रार असू शकेल, रास्त तक्रार असू शकेल. त्यांना सांभाळायला पाहिजे, त्यांच्या तक्रारींचं निवारण व्हायला पाहिजे. त्यांना माझ्या मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकूण अधिक मानाचं स्थान मिळालं पाहिजे. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षामधले अनेक लोकांना गळती लागलेली आहे, कारण सत्ता नसल्यामुळे. आणि उद्धव ठाकरे सगळं म्हणतात की माझ्या हातात काही नाही, आता मी कोणाला काही देऊ शकत नाही. ज्यांना राहायचं असेल ते राहा. आता चालते वा असं ते कोणाला म्हणत नाही, पण सत्ता पदं काही नसली तर आणि जिद्द नसेल, ज्यांच्यात कष्ट घ्यायची तयारी नसेल, झुंजारपणा नसेल, घाबरट असेल, ते लोक जातात दुसरीकडे. पण संजय राऊत असं म्हणाले की ते आमचे मोठे नेते आहेत आणि आम्ही चर्चा करू.
अंबादास दानवे म्हणाले की मला वाटतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजही ते सहभागी झाले होते उद्धवजींबरोबर चर्चेमध्ये. त्यांच्या चर्चा सतत होत असतात. उद्धवजींच्या पक्षप्रमुख उद्धवजींच्या संपर्कात सतत भास्कर जाधव असतात असं अंबादासही म्हणाले. विनायक राऊतही म्हणाले की ते आमचे मोठे नेते आहेत आणि तसं काही नाही आहे आणि आम्ही आमचं बघू म्हणजे थोडक्यामध्ये असं संजय राऊत, अंबादास आणि विनायक राऊत तिघांनी सांगितलं. जर काही मतभेद असतील, जर काही खंत असेल तर ती दूर व्हावी भास्कररावांची असं मला वाटतं. कारण भास्कर जाधव हा एक 100 नंबरी एक हिरा आहे आणि जो उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत आहे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. हे अनेकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, मंत्री म्हणून सुद्धा होते भास्करराव. जिल्हा परिषदेपासून म्हणजे अगदी खालपासून त्यांनी सुरुवात केली, यश मिळवलं आणि आमदार म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा निवडून आले. पण 2004 त्यांना तिकीट मिळालं नाही. 2004 साली नारायण राणे किंवा राज ठाकरे शिवसेना सोडून जायच्या अगोदरची गोष्ट, 2004चीच गोष्ट म्हणजे 4 त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना एकसंधच होती. तेव्हा सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की निष्कर्ष असा होता म्हणजे की भास्करराव काही निवडून येऊ शकत नाही म्हणून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. तिकीट नाकारण्यात आलं. ते मला वाटलं अपक्ष म्हणून उभे राहिले, ते पराभूत झाले. परंतु भास्कररावांचं म्हणणं असं होतं त्यावेळी की नारायण राणे यांनीच ती सर्वे कंपनी जी होती ती निवडली होती, त्यांचा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल होता आणि भास्कररावांसारखं नेतृत्व आणखीन पुढे आलं कोकणामध्ये तर आपल्याला स्पर्धा निर्माण होईल आणि म्हणून त्यांनी त्यांचा पत्ता साफ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मातोश्रीवरती सुद्धा त्यांना काही वेळ तिष्ठत राहावं लागलं, पटकन भेट मिळाली नाही, अशा काहीतरी त्यांच्या तक्रारी होत्या असतील. काही प्रत्येकाच्या चुका होतात, अगदी नेतृत्वाच्याही चुका होतात, पण तो भूतकाळ झाला. पण त्यावेळी जेव्हा नारायण राणे मग पक्ष सोडून गेले, नारायण राणेंनी असं म्हटलं होतं एकदा, नारायण राणेंची मला वाटतं नारायण राणे का नारायण राणे नाही, रामदास कदमाने कोणीतरी असं म्हटलं होतं की हे शिवसेनेविरुद्ध बाळासाहेबांविरुद्ध बोलत असतात काही म्हणून. तर त्यावेळी मी हा संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होता. तेव्हा स्पष्ट केलं भास्कररावांनी की मी जेव्हा शिवसेना सोडून NCPत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो त्यावेळी 15 वर्ष नव्हते ते पक्षामध्ये. त्यावेळी देखील बाळासाहेबांबद्दल मी एकही गोष्ट त्यांच्या विरोधात बोललो नाही आणि एकही शब्द बोललो नाही. हा आरोप कोणी केला की नारायणरावांच्या चिरंजीवांनी, मला वाटतं निलेश राणेंनी आरोप केला. तेव्हा भास्कररावांनी दाखवून दिलं की ते म्हणाले, निलेश म्हणाले की मी क्लिपच दाखवतो आणि यांना एक्सपोज करतो. हीच ट्रिक करायची युक्ती की भास्कररावांबद्दल मातोश्रीमध्ये काहीतरी संशय निर्माण व्हावा. भास्कररावांनी आव्हान दिलं, दाखवा मला ती क्लिप. मी राजकारण सोडून देईन म्हणाले. ती क्लिप दाखवू शकले नाही, हे लक्षात घ्या. आणि भास्कररावांनी खरोखरीच कुठलाही वाईट शब्द उच्चारला नव्हता. भास्कररावांचं नेतृत्व हे तगडं नेतृत्व आहे. ग्रामीण भागातलं, कोकणातल्या सगळ्या समस्या त्यांना माहिती. बाळासाहेबांच्या समोर शिबिरात, शिवसेनेच्या शिबिरं असतील, सभा असतील, बाळासाहेबांच्या समोर त्यांना भाषणाची संधी दिली जात असे आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि प्रतिपक्षावरती घणाघात करायचा आणि अर्वाच्य बोलणं, वाटेल तसं बोलणं नाही, खेचायचं ते व्यवस्थित. टोप्या उडवणं असेल, ग्रामीण ढंगात बोलणं असेल, थोडीशी नक्कल करणं असेल आणि सभा पूर्णपणे जिंकत असत. मला आठवते की आता नारायणरावांचा विषय निघाला आहे. त्याच्या अगोदर हे सांगतो की मनोहर जोशींनी सुद्धा म्हटलं होतं माझ्या आठवणीप्रमाणे एकदा की यांना महाराष्ट्रभर फिरवा शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये त्यांना प्रचंड म्हणजे त्यांना रिस्पॉन्स मिळतो जिथे जिथे जातो. आणि संधी मिळाली नाही असं नाही, पण आणखीन फिरवा
की शिवसेना तळागाळापर्यंत जाऊ शकेल आणखी, असं मनोहर पंतांचं मत होतं. त्यांनी ते बोलूनही दाखवलं होतं. शिवसेनेकडे बाळासाहेबांच्या काळात एकापेक्षा एक तगडे नेते होते. प्रमोद नवलकर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे, पण ज्यांना आक्रमक बुलंद नेते, दत्ताजी साळवी असतील, नलावडे होते, लीलाराव ढाके, त्यापैकी जे आक्रमक नेते होते, जोरदार बोलणारे, जसं छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेमध्ये असताना बोलणारे, तशा प्रकारचं तगडं नेतृत्व आहे. आता अर्थात छगन भुजबळांची तुलना नाही, कारण छगन भुजबळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप तुरुंगाच्या वाऱ्या करून आलेले आहेत. भास्करराव हे स्वतः शेतात राबणारे स्वतः. मग सणासुदीला त्यांचे जत्रेच्या वेळी, होळीच्या वेळी, गणपतीच्या वेळी, गोविंदाच्या वेळी नाचतानाचे, खेळतानाचे असे व्हिडिओज उपलब्ध आहेत. ग्रामीण समस्या महाराष्ट्रातल्या माहिती आहेत. विदर्भाची जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळली होती. अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्यात. NCPमध्ये मंत्री होते ते चांगले. NCPचे प्रदेशाध्यक्ष होते. मी तुम्हाला सांगतो, मी भास्कर जाधवांना त्यांच्या सभा, मी समोर सभा काही कधी गेलो असताना मी ऐकलेले आहेत, व्हिडिओ बघितले त्यांचे, पण माझी त्यांची ओळख देखील नाही काय. परंतु मला त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे, ते यासाठी की हा खणखणीत नेता आहे, हा विकाऊ नेता नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो की ते असं म्हणाले होते एकदा, ते माझ्या लक्षात आहे, की बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर म्हणजे 2012मध्ये आता या पक्षाला संपवायचं आहे असा भाजपच्या नेत्यांनी निर्धार केला होता. आणि संपवायचं म्हणून ते सगळ्या नेत्यांना ज्या वेगवेगळ्या पक्षातल्या घ्यायचं, शिवसेनेचे लोक फोडायचे आणि या पक्षाला संपवायचं, ही भाजपची इच्छा होती, हे त्यांनी वारंवार बोलून दाखवले. आणि त्यानुसार संपूर्ण त्यांची रचना होती. मग त्यांनी अशी उदाहरणं दिली होती की चोर गुंड लुटारूंचा पक्ष आहे कुठचा, भाजप, असं विधानसभेमध्ये जे नारायण राणे बोलले होते. आणि त्यांनी टिंगलही केली होती नारायण रावांची, की बघा त्यांच्या डोक्यावरती कसलं पीक येत आहे आता, म्हणजे तो वीक घालतात हल्ली, त्याची त्यांनी टिंगल केली. आणि ते म्हणाले होते की असा जो पक्ष आहे, असं जे म्हणाले होते ते नारायणराव आता भाजपमध्ये सामील होऊन आम्हाला शिव्या देतात. नंतर ते असंही म्हणाले होते, एकदा चांगली उदाहरणं दिली होती, की कोणाच्याही तंगड्या तोडा, आम्ही त्याला टेबल जामीन देऊ, हे नितेश राणे म्हणाले होते. आणि एका कोकणातल्या नेत्याचा एक मुलगा कसा चर्सी आहे हेही त्यांनी सांगितलं. आता आम्ही नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे कोण आहे तो. आणि तो वाटेल ते बोलतो. नितेश राणे तर काय वाटेल ते बोलतात ते आपल्याला माहिती आहे. या दोघांचा चंगू मंगू म्हणून, नितेश आणि निलेश चंगू मंगू म्हणून समाचार त्यांनी घेतलेला आहे. यांनी कोणी, भास्कररावांनी. ते असेही म्हणाले होते की एका गरोदर महिलेला मिंदे गटाने तिच्या पोटावर लाथा बुक्क्या मारल्या होत्या. हे उदाहरण त्यांनी दिलं होतं आणि हे झालेलं होतं. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. आणि लाडकी बहीण हे लोक म्हणत असतात. एका महिला आमदाराने, म्हणजे महायुतीमधल्या, पोलिसांच्या म्हणजे अभियंत्याच्या कानाखाली लावली होती. एकाने गोळीबार केला होता, आपल्याला माहिती आहे, म्हणजे भाजपच्याच एका यांनी. आणि हे लोक आम्हाला शिकवणार. सदा सरवणकरांनी वर हवेत गोळीबार केला होता. त्या गणपत गायकवाड भाजपचा, त्यांनी दुसऱ्यांवरती थेट गोळीबारच केला होता. आणि हे आम्हाला शिकवणार, असा हल्ला बोल भास्कर जाधवांनी केला होता. तालिका विधानसभेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की सभाध्यक्षाच्या आसनामध्ये जी तालिका असते, तिथे त्यांना बसायची जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न, गोंधळ घालण्याचा प्रयत्न आला. तेव्हा त्यांनी 12 जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा भास्कररावांना त्यांच्या केबिनमध्ये स्वच्छेवून, किंवा सभागृहात तर धिंगाणा घातलाच भाजपवाल्यांनी,
पण त्यांच्या केबिनमध्ये शिवीगाळ केली होती, त्यांना धक्काबुक्की झाली होती त्यांना, पण ते बदले नाही. भास्करराव हल्लाबोल करत आहेत. रामदास कदम, ते रामदास कदम हे मला आठवतं एकदा की मला वाटतं नरेंद्र मोदींची सभा होती आणि त्या सभेमध्ये यांना ते एकसंध शिवसेना अभंग होती तेव्हा, म्हणजे एकनाथ शिंदे बाहेर पडले होते तेव्हा रामदास कदमांना बोलायची संधी शिवाजी पार्कवर मिळाली. मी ती सभा टेलिव्हिजनवर पाहिली होती तेव्हा ते काहीतरी अतिशय पातळी सोडून बोलले होते मोदीजींच्या देखत. तेव्हा सगळ्यांना म्हणजे काय करावा, म्हणजे कुठे चेहरे लपवावेत अशी पाळी आलेली होती. ते रामदास कदम उद्धव ठाकरेंवरती अत्यंत पातळी सोडून बोलतात. तेव्हा भास्कररावांनी त्यांचा समाचार घेतला होता, त्यांनी मिमिक्री केली होती त्यांची की म्हणे हे रडायला लागले, रडण्याचं नाटक केलं आणि सगळं म्हणजे टायगर बॉम्ब लावला तो, त्यामुळे पाणी आलं. हा कसला म्हणे या माणसाला प्रशासनातलं काही कळत नाही आणि हे मलाही माहिती. ते तर अत्यंत त्यांनी त्यांच्याबद्दल मूर्ख असाही शब्द वापरला होता रामदास कदमांना. मी तर असं म्हणेन की तो भंपक नेता आहे अत्यंत, आणि मी भास्कर जाधवांना संपून टाकीन असं ते म्हणाले होते एकदा रामदास कदम. तर भास्कररावांनी NCPत असताना लोळवलं होतं 2009 साली याच्यात निवडणुकीमध्ये लोळून टाकलं होतं त्यांना. तेव्हा काय सांगतात हे रामदास कदम. आणि रामदास कदम ज्या अर्वाच्य पद्धतीने बोलतात, हे हे जेव्हा प्रदूषण खातं त्यांच्याकडे होतं आणि रामदास कदमांवरती अनेक आरोप झालेले आहेत. त्या प्लास्टिक बंदीचा विषय सुद्धा त्यांना हाताळता आला नव्हता. तो आदित्यजी होते त्यामुळे ते काहीतरी बोलू ते त्या कार्यक्रमामध्ये असायचे. पण आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्लास्टिक बंदी हे आदित्य ठाकरेंचे विषय होते, महाविकास आघाडीमध्ये असते. त्याच्यापूर्वीसुद्धा देवेंद्रजींच्या याच्यात असताना रामदास कदम महाविकास देवेंद्रजींच्या या काळात असताना, तेव्हा यांना विषयाची काही समज नाही, माहिती नाही. कोणाला कसल्या व्यवहारात फक्त रस असतो हे आपल्याला माहिती आहे, ते जाऊ दे. पण भास्कररावांनी त्यामध्ये संघटन कौशल्यसुद्धा आहे. लोकांना प्रेरणा देणं वक्तृत्व तर अप्रतिम आहे त्यांचं. म्हणजे जे शिवसेनेमध्ये ज्यांचं अतिशय चांगलं वक्तृत्व आहे, जर नेते स्थापनेपासून काढले तर त्याच्यामध्ये पहिल्या 5 भास्कररावांचा समावेश करावा लागेल. आणि हाडाचे शिवसैनिक आहे. ते म्हणाले ना की बाळासाहेबांनी इतकी पदं दिली, अनेकांना मंत्रिपदं दिली, खूप काही दिलं त्यांनी, सत्ता आणून दाखवली. अगदी 1990 पासून उत्कर्ष शिवसेनेचा काळ युती सरकारमध्ये होते. अनेकांना मंत्री केलं त्यांनी. ज्यांना काही चेहरा नव्हता त्यांना नगरसेवक केलं, आमदार केलं, झेडपीमध्ये घेतलं, खासदार केलं, मंत्री केलं. आणि कर्तृत्ववान व्यक्तींना म्हणजे मनोहर जोशींना लोकसभाध्यक्ष केलं. अरविंद सावंत असतील किंवा त्यांच्या अगोदरचे हे मंत्री होते, साबिर शेख, कितीतरी चांगले त्यांचे नेते होते. त्यापैकी भास्कर जाधव हे उत्तम वक्तृत्व, पण केवळ बोलगेवढेपणा नाही. काही जण केवळ बोलगेवढेपणा करतात, तसं नाही. संघटन कौशल्य, आपल्या टीमवर्क, टीम लीडर म्हणून चांगलं काम ते करू शकतात. नारायण राणे, रामदास कदम यासारख्या कोकणातल्या नेत्यांना नारायण राणे त्यांना भिवून होते, कारण हा माणूस टॅलेंटेड आहे त्यांच्या लक्षात होतं. रामदास कदम आणि यांची तुलनाच होऊ शकत नाही, त्यांना काही गुणवत्ताच नव्हती त्यांच्यात. नारायण राणेंमध्ये एक ज्याला म्हणतो की एक दहशतवाद होता त्यांच्यामध्ये, गुंडागिरी करण्याची जी पद्धत होती त्यांची. आणि ते सगळं नारायण राणे, रामदास कदम, त्यांची सगळ्याचे चिरंजीव त्यांना एक्सपोज भास्कर जाधवांनी कोकणात राहून केलं होतं. एकदा नारायण राणेंचे अलीकडे एक चिरंजीव त्यांच्या ऑफिसच्या बाहेरनं चाललेले होते गाड्यांचा ताफा घेऊन, तेव्हा त्यांच्याशी 2 हात करण्याचं सामर्थ्य हे भास्कर जाधवांकडे होतं. हे कौतुकास्पद आहे अत्यंत. आरेला कार्य करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे. आणि ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धवजींनी एवढं दिलं
त्यांना तुम्ही आता एकाकी पाडून त्यांना सर्व प्रकारचा त्रास देता याच्याबद्दल आणि अत्यंत संताप व्यक्त करून भास्करराव म्हणाले होते की उद्धवजींना आम्ही जे मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं या लोकांनी कट करास्तन करून चुकीच्या मार्गाने, उद्धवजींना त्यांनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला पुन्हा त्या जागेवरती बसू. ते शक्य झालं नाही, पण तो निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना अन्य नेत्यांना प्रेरणा दिली त्यांनी. अशा या नेत्याबद्दल आता उदय सामंत म्हणतात की नाही ते अतिशय गुणवंत आहेत भास्करराव, ते आले तर आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल. त्यांच्याबद्दल एक किलमिश संशय निर्माण करायचा, संशय कल्लोळ निर्माण करायचा. आणि उदय सामंत वगैरे आपल्याला माहितीच आहे काय, अत्यंत गोड बोलून सभ्यतेचा बुरखा धारण करून ते कशा पद्धतीने बोलतात ते माहीत. हे रामदास कदमांचे योगेश कदम काय म्हणाले आपल्याला माहिती आहे. पण भास्करराव तिकडे जाण्याची शक्यता नाही, हे मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अशा नेत्याला उद्धवजी किंवा एकूण उद्धवजींचा पक्ष सांभाळेलच. भास्करराव एकदा मला म्हणाले होते, मला नाही म्हणजे भाषणामध्ये, की उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर काही लोकांच्या पोटात मुरडा झाला. अगदी योग्य शब्द वापरला. हा मुरडा काही लोकांच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या पोटात मुरडा आला. त्यांना व्हायचं काही करून, आणि त्यांना करण्यास उद्धवजींची ना नव्हती, पण त्यांना विरोध होता महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांचा. महाविकास आघाडीमध्ये सगळे लाभ मिळवून पुन्हा महाविकास आघाडीच्या नावाने बोंबा मारल्या यांनी. अजितदादा महाविकास आघाडीमध्ये फंड देत नाहीत म्हणून रामदास कदम कसे रडारड करत होते, ही मिमिक्री भास्कररावांनी करून दाखवली होती. त्या अजितदादांना जे फंड देत नाहीत, त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या नावाने बोंबा मारणारे लोक एकनाथ शिंदे आणि अजितदादा आज महायुतीत एकत्र आहेत हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे असंच जेव्हा म्हणाले की भास्कररावांनी आणखीन एक चांगलं वाक्य मध्यंतरी ते बोलले होते, जे वाक्य असं आहे की योद्धा हार मानत नाही तेव्हा त्याला बदनाम करायचं ही पद्धत आहे. आणि या योद्ध्याला, भास्कर जाधव नावाच्या योद्ध्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे, असं हे आता आपल्याला ते दिसतंय आता. आणि त्यामुळे भास्कररावांना, ज्यांची विधानसभा अधिवेशनामध्ये चांगली कामगिरी असते, तात्पुरतं विधानसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीमध्ये बसताना जे काम करण्याची पद्धत त्यांची चांगली तेव्हाची तालिकेवरती, एवढंच नव्हे ते एकदा आपल्याला बोलून दिलं जात नाही, आपल्या लक्षवेधी सूचना त्यांची दखल घेतली जात नाही, मांडून दिल्या जात नाहीत, काम करू दिलं जात नाही. म्हणून त्यांनी सभेच्या इथे त्या पायऱ्यांवरती त्यांनी तिथे एकदा नमन केल्याने ते म्हणाले की मी आता येणार नाही, कारण हे काय चाललंय म्हणून. अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने थेटपणे भाजपला अंगावर घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे, निर्भयपणा त्यांच्यामध्ये आहे. आणि असे जे मोजके शिवसैनिक आहेत हाडाचे, ज्यांच्यावरती बाळासाहेबांनी सुद्धा प्रेम केलं, भास्कररावांचं बाळासाहेबांच्या विचाराशी इमान आहे. काही कारणामुळे ते जरी गेले शिवसेना सोडून, पण शिवसेनेबद्दलची आत्मीयता, प्रेम कमी झालं नव्हतं त्यांचं. सर्वसामान्य माणसाशी त्यांचा चांगला संबंध आहे. स्वच्छ माणूस आहे, चारित्र्याचा माणूस, हिम्मतवान माणूस आहे, 2 हात ते करतात, आणि शिवाय संघटनेवरती त्यांची पकड आहे. अशा माणसाला उद्धव ठाकरे जपतील, त्यांनी जपावं असं मला वाटतं. मी काय न मागितलेला सल्ला देतोय. सल्ला म्हणजे एक माझी इच्छा आहे की त्यांना जपलं पाहिजे. त्यांना ते जपतीलच उद्धव ठाकरे, मी सांगायची गरज नाही आहे. पण असे जे मोजके हिरे आहेत ते शिवसेनेची, ज्याला म्हणतो ती ठेव आहे शिवसेनेची, म्हणजे उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना तीच खरी असं माझं म्हणणं आहे. आजही सर्वसामान्य माणूस उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा आहे. जरी मतदानामध्ये काही करामती होतात, अनेक गोष्टी त्यामुळे फॅक्टर जबाबदार असतात, पण तरीसुद्धा भास्कर जाधव हा हिरा जपला पाहिजे.
शिवसेनेने त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना योग्य स्थान दिलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये, नेतृत्वामध्ये, शिबिरांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, संघटनेविषयीच्या निर्णयांमध्ये, असं मला वाटतं. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.